कृपया
वीण शंभो मदपूर्णकारी पार्वती पते श्रीपाद श्रीवल्लभ श्रीदेव सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते सगळे करता हात जोडा करोमि दुर्गे करुणाकरेश्वरे नयनचरत्वं मम भावयेथा सुधातुशास्त्राजनें स्मरन्ति जगदम्बविदितमत्रकिं परिपूर्णा करुणास्तिते मयि अपराधपरम्पराकृतं न हि माता समुपेक्षते सुतं मत्समपादकी नास्ति पापदेव समाहरति एवं ज्ञात्वा महादेवी यथा योगं तथा कुरु यथा योगं तथा कुरु मयि घटनाय चामुण्डे मण्डलवाले आयुरारोग्यम ऐश्वर्यं देहि देवी नमोऽस्तुते अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी देवी ऐमाते अस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आद्यत्यादि माया शांता दुर्गा प्रमुख पंचाग्र देवता दुर्गा पंचाग्र लक्षण सत्पुरुष देवता त्याचप्रमाणे आराध्य देवता बाबळेश्वराची प्रमुख पंचाग्र देवता इथे जमलेल्या सगळ्यांनी कुलदेवता स्थानदेवता वास्तुदेवता आराध्य देवता संघाशी सर्ववर्तमान आज आणखी तुझ्याकडे हे सगळे मंडळी अनंत भावेनं शरण येऊन प्रार्थना करीत आहे विशेष म्हणजे तुझा आणखी असणारा जो काही वर्धापन दिन त्या निमित्तानं तुझा करणारे 2 दिवसांनी काय हवनद्वारा नवचंडी करता यंदाचा यजमान आणखी या अभिजित देवाला प्राप्त झालं तेव्हा कालपासून आजपर्यंत तुझ्या चरणाकडे जे काही सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र अध्यायाच्या आदोवंते लावून दशपाठ जप त्याचप्रमाणे देवता स्थापन करून त्याची सगळं आपला सांगोपांग सकृत पाठाचं हवन आज आणखी कुमारी पूजन त्याचप्रमाणे तुला आणखी प्रीती असणारा पुष्पांच्या बलिदान त्याचप्रमाणे महाबलिदान त्याचप्रमाणे जे काही पूर्ण होते अशी आणखी विविध पोथी पुराणात सांगितलेली जी काही सेवा आहे ते सेवेचं पुष्प तुझ्या चरणाकडे वाहिलेल्याने मान्य करा करतात का कृतकर्माच्या ठिकाणी मनुष्य स्वभावाला सोडून यजमानाकडून परिवार मंडळीकडून कसल्या प्रकारची चालण्यात बोलण्यात वागण्यात सामान सुमानात आचार विचारात नेमनिष्ठेत सौर्यामुळे काहीतरी चूक माग अन्याय अपराध जर घडला असेल त्याला पूर्ण क्षमा करा केलेली सेवा तुझ्या चरणाकडे सांगा आणि उपांतर रुजू करून घेऊन पोथी पुराणात सांगितलेले जे काही कल्पोक्त शुभफल आहे ऋषीमुनींनी सांगितलेले जे काही कल्पोक्त शुभफल आहे ते शुभफल आणखी नवचंडिकाचं काम करणारं ह्या सर्व मंडळींना प्राप्त करून घ्या प्रत्येकाचे पोटा पाण्याकरता चालणारे उद्योग धंदे नोकरी व्यवसाय ज्या गावात असेल परगावात असेल परदेशात असेल त्या त्या उद्योग धंद्यात नोकरी व्यवसायात त्यांना चांगल्या यश लाभ कीर्ती मान प्रतिष्ठा विपुल धनधान्य प्राप्त करून द्या प्रत्येकाच्या जीवा आरोग्याकडे भोगत असणारा काही आधी व्याधी क्लेश बाधा असतील तर त्या सगळ्या परिहार करून सगळ्यांना दीर्घकाळ आयुष्य चांगल्या तऱ्हेचं आरोग्य प्राप्त करून द्या लहान मुलं जी काही शिक्षण वगैरे घेतात त्यांना लागणारी कुशाग्र बुद्धी प्राप्त करून देऊन त्यांच्यानी शिक्षणात आपल्या आणखी नावलौकिक कीर्ती केली आणि आपल्या घराण्याचा आणखी प्रतिष्ठा वाढवली अशा प्रकारची शक्ती त्यांना प्राप्त करून द्या जे काही नववधू आहेत जे काही आणखी वरवधू असतील त्यांची आणखी विवाहमंगल कार्य आणखी जुन्याच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी असतील तर त्या सगळ्या पर्यावरण चांगल्या तऱ्हेचे सरळ येऊन आणखी त्यांचा विवाहमंगल कार्य घडावं त्याचप्रमाणे प्रत्येक जण ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या त्या ठिकाणी देवी आई माते तुझा कृपेचा आशीर्वादाचा कवच सदैव ठेवून त्यांना त्या त्या वास्तू सर्वांना सुख शांती समाधान प्राप्त करून द्या विशेष करून या आणखी तुझ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्याने आणि कोणी आर्थिक मदत केलेली असेल कोणी वस्तुरूपाने मदत केलेली असेल कोणी शारीरिक कष्ट केलेले असतील त्या सगळ्यांना दीर्घकाळ आयुष्य चांगल्या तऱ्हेचं आरोग्य प्राप्त करून द्या प्रत्येकाच्या जन्मजन्मातील दुर्गबाधेपासून भोगत असणाऱ्या आधी व्याधी क्लेश बाधा असतील सगळ्या परिहार करा त्याचप्रमाणे ह्यांचा आणखी उत्कर्ष अवसरून कोणी शत्रुपद देणार असल्या प्रकारची जारण मारण स्तंभन मोहन वशीकरण शूद्र देवतांना सुरामावासाठी तयार करून प्रक्षोभित केलेले असतील तर ती बाधा सगळी आजपासून बाहेर
झाली. त्याचप्रमाणे ह्या आणखी तुझ्या मंदिराच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या परिसरात गेल्या वर्षाच्या वर्धापन दिनापासून आजपर्यंत जर काही कोणी अपशब्द बोलले असतील, कोणी अपेयपान करून आलेला असेल, त्याच्यापासून तुझ्या आणखी या कलेच्या ठिकाणी आलेलं कला बांधण्याकारक दोष ते आज आमचे कालपासून आज होऊ वगैरे केलं, जेणेकरून तुला कला नियुक्ती झाली आणि येणाऱ्या भक्तांचे मनोरथ करण्याची शक्ती आणि तुला समाविष्ट झाली. अशा प्रकारचा देवी आरमध्ये तुझा कृपेचा आशीर्वाद मध्ये मला मागून दे. त्याचप्रमाणे इथे जे काही कमिटी वगैरे आहेत किंवा जे काही आणखी इथे आपल्याला कष्ट वगैरे करतात त्यांना सुद्धा देवधर्म आयुष्य चालण्याचं आरोग्य प्राप्त करून द्या. आणि ह्या तुझ्या उत्सवाला वर्धापन दिनाला कोणालाही काही अपरिहार्य कारणाकरता जर काही यायला मिळालं नसेल तर त्यांच्याकडे जिथे आहे तिथे राहून तुझं आणखी नामस्मरण केलं आणि तुझा आशीर्वाद त्यांनाही प्राप्त झाला. प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आणखी परिपूर्ण करून द्या. त्याचप्रमाणे विशेष करून आत्ते हे यजमान अभिजित यांचं विवाह मंगल कार्याच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत कसल्याही प्रकारच्या असतील, परमात्र खोटं नाटक करणे काही असेल, ते सगळे भूत भविष्य वर्तमान जाणणारे त्रिकालवादी देवता तुम्ही आहात. सगळे मिळाले माझ्या पर्याय गाडी आणि लवकरात लवकर चांगल्या त्यांचं सवय होऊन या अभिनेताचं आणखी विवाह मंगल कार्य घडलं. आज त्याला यजमान पटणाला आणि त्याचं कल्पोक्त शिवला मिळालं. अशा प्रकारचे आत्मिक समाधान त्यांना प्राप्त करून द्या. आणखी यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा असेल त्या परिपूर्ण करून देऊ. तुझा कृपेचा आशीर्वाद यांच्यावर सदैव ठेवून हा म्हणजे जो काही उत्सव आहे तो मोठ्या भक्तिभावनाने ह्याहीपेक्षा करण्याची शक्ती बुद्धी प्रेरणा त्याला प्राप्त करून द्या. आणि त्याप्रमाणे संध्याकाळी उद्या जे काही पालखीचा उत्सव आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मोठ्या आनंदाने करून द्या. सांभाळ करा, रक्षण करा, यश द्या, कल्याण करा, कृपा करा. जय राम. मंगलमूर्ति श्री गजानन महाराज की जय. आदिशक्ति श्री देवी महामाया शांता दुर्गा माता की जय. श्री सरस्वती माता की जय. श्री महालक्ष्मी माता की जय. श्री नवदुर्गा माता की जय. श्री सत्पुरुष महाराज की जय. श्री देव भागवेश्वर महाराज की जय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्र की हॅलो, सगळ्यांना नमस्कार. सगळ्या प्रेमळ सूचना सगळ्या सुवासिनी नोंद करून घेवची. तुमकां सगळ्यांक खबर आसा या वर्धापन दिना प्रित्यर्थ आमचो जो दिवजोत्सव जाता तो वर्साक वर्स रातच्या 10 वरांचेर जातलो. पूण ह्या वर्सा देवस्थानाच्या कमिटीन निर्णय घेतलेलो आसा की ह्या वर्सा 9 वरांचेर या श्री शांतादुर्गा देवस्थानाचो दिवजोत्सव जातलो. आता हांगासर थोडो लोक उपस्थित आसतले त्यांना विनंती करता की सगळ्या महिला वर्गांनी दादल्यांनी भाविकांनी एकामेकांक ही मेसेज पावोवची.
आगे बढ़ो। कृपया पवित्र पोळी पे महाप्रसाद आहे मंदिर में खाने के लिए बैठने का भाविकांनी महाप्रसाद व मंडपातून घेतो कोणीच महाप्रसाद घेऊ घातलं